पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। अनेक ठिकाणी सभा, रॅल्या आणि पॉलिटिकल नेत्यांचे जोरदार भाषणं होतात। असं सगळं चित्र असताना आपल्याला तरुणाईच्या नेमका काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण पुण्यातल्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये आलो आहोत। नमस्कार, मी अक्षय बडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। सकाळ, साम टीव्ही आणि यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क, वी आर द वोटर्स अपेक्षा तरुणाईच्या या अनोख्या आणि तेवढ्याच विशेष कार्यक्रमात आता माझ्या आजूबाजूचा हा परिसर जर सगळा तुम्ही बघितलात तर या अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे सगळे विद्यार्थी आहेत आणि याच्यातले अनेक विद्यार्थी जे आहेत ते सुद्धा फर्स्ट टाइम वोटर्स आहेत। अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर सध्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उमेदवारांच्या कडनं ज्या होणाऱ्या रॅली आहेत, सभा आहेत, याच्यामध्ये तरुणाईला दिलेले अनेक आश्वासनं आहेत। पण हे आश्वासनं खरंच पूर्ण करतील का? नेमके प्रश्न त्यांचे काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण या सगळ्या आत्ता कॉलेजमध्ये आलो आहोत आणि आता आपण यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात करू। तुमच्यापैकी मला सांगा, फर्स्ट टाइम वोटर्स कोण आहेत? म्हणजे याच निवडणुकीला तुमचं पहिलं मतदान असेल म्हणून एकदम रिलॅक्स होऊन छान गप्पा मारूया आपण। त्यामुळे असा हात करू नका, असा हात करा। त्यामुळे कोण आहे फर्स्ट टाइम वोटर्स तुमच्यातले? कोण कोण आहेत? वा, आपण काय म्हणजे आता एक्साइटमेंट कशी आहे तुझी आणि प्रोसेस कशी केलीस? म्हणजे आता तुमच्यातले अनेक जण सुद्धा साधारणपणे काही अजून ती प्रोसेसमध्ये गेले नसतील, कशी केली होतीस प्रोसेस? मुळात खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपण भारतीय लोकशाहीविषयी बोलतो, भारताच्या निवडणूक पद्धतीविषयी बोलत असतो, खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपण वोटर रजिस्ट्रेशन संदर्भामध्ये बोलतो, मुळात जेव्हा 2024ची लोकसभा निवडणूक होती त्यावेळेसच मी अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यासोबत कोलॅबोरेशनमध्ये एक वोटर अवेअरनेसचा प्रोग्रामसुद्धा केला होता। आणि मुळात ज्यावेळेस मी तो वोटर अवेअरनेसचा प्रोग्राम कळत होतो त्यावेळेस मला वोटर संदर्भात, लोकशाही संदर्भात बऱ्याचशा संकल्पना शिकायला मिळाल्या। आणि यानंतर आणि आश्चर्यपद अशी गोष्ट आहे की त्यावेळेस माझं वय 17च होतं, तरी सुद्धा मी मतदार जागृतीचं काम करत होतो। आणि मग त्यानंतर आता जेव्हा माझं वय 18 पूर्ण झालं त्यावेळेस मी जी ऑनलाईन प्रोसेस आहे, आपल्या सर्वांना सुद्धा मी सांगू इच्छितो की eci.gov.in ही आपली शासनाची वेबसाईट आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाची। यावरती गेल्यानंतर आपल्याला एक इलेक्टर्स नावाचं ऑप्शन येतं। इलेक्टर्स नावाचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला फॉर्म 6 नावाचा फॉर्म भरावा लागतो की जो पहिल्या वेळेस मतदार असतात ते तो फॉर्म भरतात। त्यामध्ये आपले आधार कार्ड असतील किंवा इतर सपोर्टिंग डॉक्युमेंट्स असेल ते अपलोड करून एक आपल्याला साधारणतः 2 MB मध्ये आपला फोटो अपलोड करावा लागतो। त्यानंतर आपल्याला एक एक्नॉलेजमेंट नंबर येतो आणि काही 15 ते 20 दिवसाच्या कालावधीनंतर आपल्याला बाय पोस्ट आपल्या घरी मतदान कार्ड येतं। म्हणून अशा प्रकारे ह्या नवीन निवडणुकीला मी ऑनलाईनच संपूर्णपणे केली। तू ग्रॅज्युएशन करतोयस का पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय का PhD करतोय? मुळात खऱ्या अर्थाने मी प्रथम वर्ष विधी महाविद्यालयाचं विद्यार्थी। एवढा सगळा दांडगा अभ्यास आणि एक वक्तेपणा एवढा तुझ्या भाषणातनं दिसतो। वक्तृत्व स्पर्धा नक्की केल्या दिसतो? खऱ्या अर्थाने सर, मला पहिल्यापासूनच वक्तृत्व स्पर्धांची आवड होती आणि ज्या प्रकारे एक वक्ता दुसऱ्या वक्ताला चांगल्या पद्धतीने ओळखतो त्या प्रकारे अगदी तुम्ही मला ओळखलेलं आहे। म्हणूनच मी सुद्धा बऱ्याच राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा केल्या, राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा केल्या आणि मुळातच काही दिवसांच्या कालखंडापूर्वी सुद्धा मी एक राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा जिंकलेली आहे। सध्या सुद्धा माझं स्पीक फॉर इंडियासाठी झोनल लेवलला सिलेक्शन झालेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा वादविवाद वक्तृत्व स्पर्धा मी करत असतो। छान, आता मी परत तुझ्याकडे येणार आहे। तत्पूर्वी मित्रा, कशा बघतोस म्हणजे निवडणुकांच्या बाबतीतली एक जनरल इन्फॉर्मेशन डोक्यात काय? म्हणजे निवडणुका कशासाठी घ्यायच्या आणि का घ्यायच्या असं तुला वाटतं? विकासासाठी। बरं, पण आता याच्या लोकांचे प्रश्न सोडवायला। बरं, तू कुठला आहेस प्रॉपर? जळगाव। बरं, काय तिथं परिस्थिती कशी आहे? म्हणजे ज्या भागातून तू आलायस तिथे कुठल्या कुठल्या समस्या आहेत जनरली ज्या तरुण म्हणून तुला तिथे जाणवतात? रोडांच्या, रोजगार वगैरे, कंपनीज नाही आहे जळगाव सिटीमध्ये। बरं, बस। इथे जेव्हा शिकायला आलास, एक जळगाववरनं शहरात जेव्हा पुण्यात येतोस तेव्हा कुठले कुठले आमूलाग्र बदल तू जाणवले असतील? एज्युकेशन सिस्टीम, बरं, कॉलेजेस, फॅसिलिटीज राहायला वगैरे, मेस राहते चांगली, बरं, ते वगैरे चांगलं आहे पुण्यात। वोटिंग करणार आहेस यावेळेस? करेल। बरं, हो. कसं पाहिजे मग आता समजा महापालिका निवडणुकीच्या तुझ्या वोटिंग जे आहे, आता नगरसेवकाचे तर आपण निवडणुकांना मतदान करणार आहोत, कसा पाहिजे एक नगरसेवक? म्हणजे तुझ्या विजन मधला कसा पाहिजे? आमचे काका आहे, मित्राचे काका आहे ते आम्ही त्यांच्यासोबत रोज फिरतो वगैरे, रॅलीमध्ये हे करतो। चांगला माणूस आहे, तसे माणूस पाहिजे, काम करणारे, ते ग्राउंड लेवलवर काम करतात आणि असं इगो वगैरे नाही त्यांच्यात, ॲटिट्यूड वगैरे असं सगळ्या लोकांचे प्रश्न ऐकून समस्या ते नव्हते तरी त्यांनी कामं केलेले, तसे लोक आपल्याला पाहिजे। लय ॲटिट्यूडवाला नको नको ना? नाही, ते येता नंतर झाल्यावर बरं तोंड दाखवत नाही वगैरे, तसले नको। काय वाटतं तुला मित्र, कसं आहे म्हणजे इलेक्शनला वोटिंग करणार आहेस यावेळेस? हा, करणार आहे। बरं, कसं पाहिजे एक नगरसेवकाची
क्वालिटी काय पाहिजे आता तुम्ही संपूर्ण आता कुठे राहतोस तू कुठला आहेस मी तर वाशिमचा आहे, विदर्भातला. बरं हां. तिथं कसं आहे म्हणजे प्रचाराची सगळी पद्धत तू आता अनेक वर्षांपासून पाहत असशील, कशा प्रकारे प्रचार होतो तिथं? प्रचार आता जसं की तुम्ही बोलले की आपल्याला एकदम फ्री बोलायचं आहे, खरं खरं बोलायचं आहे. एकदम खरं सांगायचं. येस. तर प्रचार म्हणजे आमच्या इकडची तरी परिस्थिती अशी आहे की नोट दो वोट लो. बरं येस, म्हणजे आपण पैशावरच सगळं राजकारण चालतं असं तरी मला वाटतं, जे की नाही चालायला पाहिजे. डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही तर आपण राहतो समजा, तर मतदारांनी जागृत होण्याची जास्त आवश्यकता आहे सध्याच्या काळात, की आपला नगरसेवक कसा असायला पाहिजे. जर आपण पैसे देऊन वोट घेतले तर साहजिक गोष्ट आहे येणाऱ्या काळात तो लावलेले पैसे परत काढणार. बरं 100 रुपये लावले 200 रुपये काढणार. मग त्यामागे विकास तर होणार नाही. पण मतदान पैसे घेऊन जर मतदान केलं तर कुठेतरी मतदान आपण विकतोय त्यांना. त्यांना आपण म्हणजे जाब विचारायला जाऊ नाही शकत, कारण नेते म्हणतात पैसे मिळाले नव्हते का, तेव्हा ते घेतले होते तू पैसे. तर मतदार लोकांनी जागृत होण्याची आवश्यकता जास्त वाटते. बघा राज्यकर्ते बघा, नोट दो और काय रे नोट दो वोट लो. नोट दो वोट लो. येस. बघा राज्यकर्त्यांनो, या तरुण पिढीकडनं काय काय उत्तर मिळतात. थोडंसं या साईडला सरकूया. काय म्हणजे कुठून आलायस तू आता? सध्या आर्किटेक्टच्या कुठल्या इयरला आहेस? फर्स्ट इयरला आहे. कसं बघतोस म्हणजे सध्या टीव्ही वगैरे बघतोस जे काय काय चालू आहे सध्या? हां नाही तेवढं पॉलिटिक्समध्ये तर नाही आहे, पण एवढं तर कळतं की जर कोणतर निवडणूक जर कोणाचं जर व्हायचं असेल तर तो माणूस माणसांचं ऐकलं पाहिजे, किंवा समजा आजूबाजू काय चालू आहे ते कळलं पाहिजे आणि त्यावरती लगेच ॲक्शन घ्यायला पाहिजे. जसं की रेपचं खूप आजकाल खूप हे चालू आहे आणि त्यावरती काय ॲक्शन तर काय जास्त दिसत नाही आहे. मला वाटतं की रेपचं जे सीन आहे ह्यावरती जरा स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायला पाहिजे. म्हणजे नवीन एक कायदा वगैरे तयार व्हायला पाहिजे. हो, लाईक शूट ॲट साईट करू शकतो. ॲक्शन घेतलं की ऑब्व्हियसली कमी होऊन जाईल हे सगळं. डायरेक्ट शूट मारून टाकायचं. हो, मारून टाका. थेट आहे. एकदम खतरनाक उत्तर असं पाहिजे, एकदम थेट बोलणार. आता थोडं या साईडला येऊयात. सगळे नवीन आहात, काही घाबरायचं. जसं मी मगाशी आता हा तर म्हणाला की तुम्ही सांगायचं खरं सांगा, त्यामुळे त्यांनी सगळं खरं सांगितलं. टी व्ही बघतेस तू? काय काय साधारण विषय कुठले आहेत सध्या टी व्हीवर बघणारे? आणि राजकारणाबाबत काही इंटरेस्ट आहे तुला? नाही. काहीच इंटरेस्ट नाही. बरं, मग मतदानची अजून नाही केलीस, पण पुढे जाऊन करणार आहेस? हो. बरं, भीती वाटते का तुला काही बोलायला? नाही. कमी बोलतेस तू? हो म्हणू शकता. बरं, कसं पाहिजे एकंदरीत जर तुम्ही जरी आत्ता मतदान करणार नसाल तरी एक नगरसेवक, एक माणूस म्हणून, एक पॉलिटिशियन म्हणून कुठल्या कुठल्या क्वालिटीज अशा वाटतात की ज्या तुम्हाला तुम्ही जे मतदान करता तेव्हा रिझल्टमध्ये तुम्हाला मिळालं पाहिजे? तर मी एक इंजिनिअरिंगचा प्राध्यापक आहे. आता सध्याची परिस्थिती बघितलं तर मतदान हे फक्त इव्हेंट मॅनेजमेंट झालं आहे. म्हणजे ते पार्टीची लोक त्यांच्या इव्हेंट मॅनेजमेंट सगळे लोक गोळा करतात, प्रचारासाठी यंत्रणा लावायची, इलेक्शन झालं की संपलं. इव्हेंट मॅनेजमेंट सारखा करायचं, इव्हेंट संपला की आपला आणि त्या जनतेचा काहीच संबंध नाही. अशा प्रकारचं वातावरण आता सध्या झालंय. म्हणजे जो पहिला जो सामाजिक कनेक्ट होता, म्हणजे आपण जर महाराष्ट्राची जुनी परंपरा बघितली यशवंतराव चव्हाणांपासून, तर तेव्हा राज्यकर्ते जे होते, म्हणजे जे राजकारणी लोक होते, त्यांचं असं होतं की आपल्याला समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायचे. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता प्रत्येकाला काय करायचंय, आपलं घर आणि आपण, याच्या पलीकडे त्यांना कुणी नकोय. आणि आधीच्या काळात बघितलं तर लोकांच्या समस्या वेगळ्या होत्या. म्हणजे रस्ता, पाणी इथपर्यंतच लिमिटेड होतं आणि प्रत्येकाला वाटायचं की माझ्या मुलाला प्रायमरी शिक्षण मिळावं. पण आता त्याच्या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्त्वाची समस्या ती रोजगार आहे, किंवा मला माझ्या घरात किती लोक काम करतात त्याच्यावर माझा उदरनिर्वाह चालणार आहे, त्या गोष्टी होणार आहेत. पण त्या गोष्टीकडं कोणाचंच लक्ष नाही आहे. किंवा ज्या वैद्यकीय सुविधा, बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत. आपण फक्त म्हणतो की आमच्या सरकारच्या 100 योजना आहेत, 200 योजना आहेत, पण ग्राउंड लेवलला जाऊन बघितलं तर कुणालाही फ्रीमध्ये उपचार मिळत नाही. किंवा कुणाच्याही घरी समजा इमर्जन्सी काय आलं तर कुणी तिथं बघायला येत नाही. किंवा शिक्षणाच्या बाबतीत जरी बघितलं, सरकार काय म्हणते की माझ्याकडे 100 प्रकारच्या शिष्यवृत्तीच्या योजना आहेत, पण एखादा तुम्ही आता या कॉलेजमध्येच आहे, कॉलेजमध्ये जरी येऊन बघितलं तेवढ्या योजनांचा शेवटच्या लेवलपर्यंत प्रसार झालेला नसतो, किंवा तेवढ्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत जातच नाहीत. मग हे चित्र कुठेतरी बदललं हवं. हे बदलण्यासाठीच तरुणाईने बदल घडवणं गरजेचं आहे. म्हणजे आजच्या तरुणाईने जो विचार करायला पाहिजे तो ते विचार न करता तरुणाई काय होते, व्यसनाधीनतेच्या मागं, किंवा आता सध्या आपण बघतो इंस्टाग्रामवर रील्स बघतात, ह्या बाकी सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा वेळ चाललाय. पण ऍक्च्युअल जो आपला प्रश्न आहे तो मागच पडतोय. यासाठी तरुणाईच बदल घडवू शकते. एकदम प्राध्यापक, टिपिकल प्राध्यापकांसारखं उत्तर दिलं तुम्ही. मॅडम, काय तुम्ही देखील प्राध्यापक आहात का इथे? आणि
आता तुम्ही एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना जेव्हा शिकवता तेव्हा साहजिकपणे पॉलिटिकल किंवा अवेअरनेस हे जरी तुमच्याकडे विषय नसले तरीसुद्धा एक तरुण पिढीला येणाऱ्या काळात मतदानाचा हक्क आणि मतदान का करावं हे निश्चितपणे शिकवलं जायला हवं. हो, जायला हवं. कारण आपल्या एरियामध्ये आता आता इलेक्शनचा काळ चालू आहे आणि नगरसेवक म्हणजे हा सेवकाची भूमिका आहे. पण एकदा का इलेक्शन झाल्यानंतर तो नगरसेवक हा ॲक्च्युली नेता आणि गुंड ह्याच्यात जातो. आणि जेव्हा आपल्या प्रमुख समस्या असतात, अगदी पाण्यापासून सगळं, म्हणजे आता मी कसबा पेठेतच राहते, तिथं सगळी 12 बलुतेदार सिस्टम आहे आपलं, पुन्हा त्याच्यापासून सुरू झालं. पण गल्लीबोळातल्या खूप मोठ्या समस्या असतात आणि हा नगरसेवकच समजू शकतो. परंतु तिथं पर्यंत जाण्यासाठी आणि तो नगरसेवक उपलब्ध असण्यासाठीच्या खूप प्रॉब्लेम्स येतात आणि सामान्य माणूस तिथं जाऊन आपल्या भूमिका मांडू शकत नाही, एवढं त्यांचं तिथंपर्यंत कॉन्टॅक्ट नसतो. आणि हे मुलांना का माहीत असायला हवं, कारण आत्ताची जी पिढी आहे ती मोबाईलमध्ये वेळ घालवते, अडकली गेली आहे. आणि आपल्याला जे मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याचा वापर करायचा असतो. ते काय अधिकार आणि कर्तव्य आहेत हे मुलांना माहीत असायला हवे. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालय किंवा विद्यापीठामध्ये हा विषय असायला हवा की साधारण आपले मूलभूत कर्तव्य, मूलभूत अधिकार काय असायला हवेत. आणि हे इलेक्शन जे आपला नेता आहे किंवा आपण ज्याला निवडून देतो आहे त्यांनी हे आपल्या विकासासाठी, म्हणजे साधारण आता एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे, हेल्थ खूप महत्त्वाचे आहे. जसं तुम्ही सांगताय की हे मूलभूत गरजा आहेत. आता तुम्ही उल्लेख केलात की तुम्ही कसब्यात राहता. कुठल्या समस्या आहेत की ज्या अगदी तुम्ही मूळ पुणेकरांच्या भागात असलेल्या ओरिजिनल टिपिकल पुणेकर जिथे राहतात असं ओळखले जातात तिथे तुम्ही राहता, काय कसब्यातल्या एक छोट्याशा अडचणी काय? कसब्यात अडचणी असे आहेत की आता वाडा सिस्टम अजून तिकडं आहे, परंतु पाण्याचा इतका मोठा प्रश्न आहे की पहिले म्हणजे साधारण 10 वर्षापूर्वी 24 तास पाणी असायचं, पण आता साधारण सकाळी 4 तास पाणी येतं, त्यातला 1 तास सुद्धा पाणी फुल ह्याच्याने स्पीडनी मिळत नाही. त्यामुळे लोकांना जे आता त्या थोड्या पलीकडच्या साईडला गेलं तर तिकडचे लोक वर्किंग वुमन्स आहेत जे घरगुती कामं करतात, त्यांना घरातली कामं संपवून बाहेर जावं लागतं, त्यावेळेस त्यांची खूप ओढाताण होते. आणि आयुष्यमान भारत सारखी जी कार्ड आहेत आता तिथल्या लोकांना खरंच खूप गरज आहे, जिथं खूप मोठे प्रॉब्लेम्स येतात हेल्थचे, तेव्हा ते कार्ड त्यांना मिळत नसतं. आयुष्यमान भारत कार्ड काय असतं हे सुद्धा समजून देण्यासाठी बरीचशी त्यांच्याकडे योजना नाही आहे असं माझं. आता मॅडम आणि सरांनी तर एवढे छान छान उत्तरं दिली आहेत. तुम्ही मॅडम वोटिंग करता? आता केलेलं आहे का अजून करायचं आहे का नाही केलंय? करते मी वोटिंग. जेव्हा मतदानाला जाता तेव्हा काय विचार घेऊन जाता? म्हणजे आपण जेव्हा एखादं बटन दाबतो तेव्हा मनात काहीतरी विचारत असतील ना की बाबा या उमेदवाराला आपण का बटन दाबायचं त्याच्यासमोरचं. कुठले असे थॉट्स आहेत की जे डोक्यामध्ये येतात जेव्हा मतदानाला जातात? असंच वाटत असतं की आपलं मत योग्य कॅन्डिडेटला जावं, त्यासाठी म्हणजे त्यासाठीचाच आपला प्रयत्न असतो नेहमी. पण मग काय क्वालिटीज पाहिजे जेव्हा तुम्ही मतदानाला जाता, समोरच्या उमेदवाराला जेव्हा बघता तेव्हा अगदी बेसिक गोष्टी त्यांनी काय करणं अपेक्षित आहे एक नगरसेवक म्हणून? मला असं वाटतं की कुठल्याही कॅन्डिडेटला सिटिझन फर्स्ट हा अप्रोच ठेवला पाहिजे. म्हणजे बेसिक रस्ते सुधारणा करणं, जसं मॅम म्हणल्या पाणी पुरवठा, या सगळ्या गोष्टी म्हणजे अल्टिमेटली जाऊन सिटिझन्सला फायदा देणारी प्रायमरी गोष्ट आहे. मॅडम तुम्ही वोटिंग करता? बरं, कशा क्वालिटीज आहेत? म्हणजे जसं आपण आता विचारतोय सगळ्यांना की एक नगरसेवकाच्या क्वालिटीज काय पाहिजेत आणि तुम्ही सगळे तरुणाईला एक तरुण म्हणून तुम्हाला तुमच्या भागात कुठल्या गोष्टी हव्यात की ज्या किमान नगरसेवकांनी या पार पाडल्या पाहिजे? मला वाटतं की नगरसेवकांनी तर ॲक्च्युली सगळं काम केलं पाहिजे. नगरसेवक काय असतो, पूर्ण तो मेन नागरिक असतो, तो लोकांची सगळ्या सेवा करण्यासाठी तो ॲक्च्युली उमेदवार असतो. तर त्यांनी सगळी कामं केली पाहिजे आणि गरीब असू दे कुणीही असू दे प्रत्येकाचं त्यांनी काम केलं पाहिजे. आणि हेच मला वाटतं की त्यांनी काम. सध्या दिसतात असे लोक परिसरात? नाही, आता तरी सध्या दिसतच नाही आहेत. लोक वोट मागण्यासाठी सुद्धा त्यांचे उमेदवार पाठवतात, ते स्वतः येत नाहीत आणि प्रॉब्लेम्सला तर अजिबात येत नाही, त्यामुळं कुणीच नसतं. अतिशय बेसिक हे सगळे प्रश्न आहेत आणि बेसिक थॉट्स आहेत. वोटिंग केलेलं आहे काय, प्रोसेसमध्ये पडलं आहे का नाही? अजून नाही केलं, पण बघतोच टी व्हीवर सध्या काय चाललं आहे किंवा राजकारण जे चालू आहे. इंटरेस्ट आहे पॉलिटिक्समध्ये? एवढा नाही. कशात इंटरेस्ट? आर्किटेक्चरमध्ये. पण आता एक गोष्ट सांग, एखादा पॉलिटिकल लीडर असतो, काय क्वालिटीज एक बेसिक लीडरमध्ये पाहिजेत? ऑनेस्टी, परत लोकांना जे पाहिजे ते देणं आणि लीडरशिप क्वालिटीज.
असं एक छान एकच यांनी पॉईंट सांगितला की एखाद्या लीडरमध्ये काय पाहिजे तर ती ऑनेस्टी पाहिजे. आत्ताच्या सध्या आपण तुम्ही जर बघत असाल तर मोठे मोठे भाषणं होतात, मोठ्या मोठ्या सभा होतात. ऑनेस्टी हरवली आहे कुठेतरी या सभांमधून, या भाषणांमधून, असं तुम्हाला जेन्युनली वाटतं का की एक सरसकट भाषणं होतात पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या कुठेही फुलफिल केल्या जात नाहीत? तू अतिशय कॉन्फिडेंटली हो म्हणालास, काय असं वाटतं तुला? कारण की फक्त हे भाषणापुरतं लिमिटेड राहिलेलं आहे. का तर भाषणात येऊन बोलायचं आणि प्रत्यक्षात काम करणं ह्यात खूप डिफरन्स आहे. आणि जेव्हा पण एखाद्या प्रतिनिधीला तिकीट देतात पार्टीवाले, तर त्या एरियात बघतात की मेजॉरिटी कोणाची, ते जात बघून पण तिकीट देतात असं आहेत. मग ते जात बघून न देता जो व्यक्ती काम करतोय त्याला तिकीट द्या ना तुम्ही. आणि जेव्हा आपण वोट करतो तेव्हा पण वोटरनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जात बघून तिकीट नाही दिलं पाहिजे. हे व्यक्ती पुढे चालून काम कराल का, ह्याच्या आधी यानं कोणते कामं केलेत का, हे सगळे लक्षात आणलं पाहिजे त्यांनी. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं तर याच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत की जातनिहाय ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ही सिस्टीमच पूर्ण बाद केली पाहिजे असं वाटत नाही तुला? म्हणजे जेव्हा एखाद्या उमेदवाराला जसं तू म्हणालास की तिकीट देतो तेव्हा ह्या सगळ्या पॅरामीटर्सकडे जेव्हा बघतात तर हा क्रायटेरिया जर बाजूला ठेवला आणि त्याच्या फक्त क्वालिटी आणि कामांवरच दिलं तर हे सगळं आचरण म्हणजे फील्डवर आणि कम्प्लिटली व्हॉलंटरीली आणि इम्प्लिमेंटेशन याचं केलं पाहिजे. हो बरोबर, फरक पडेल यानी? हो पूर्ण फरक पडेल. आणि जेव्हा एखाद्या आपण कोणताही फॉर्म भरतो, इलेक्शनसाठी किती फॉर्म जातात मोजून 30 ते 28 फॉर्म जातात एका जागेसाठी. हेच जर का आपण सरकारी जागेवर गेलो तर तिथं किती फॉर्म असतात. तर हे युवांनी पण फॉर्म भरले पाहिजेत किंवा कोण्या पार्टीने न देऊ जा, आपण स्वतःहून भरू ना फॉर्म. आपली पार्टी मग काय गरज आहे पक्षाची? का तर समोरचं काम करत नसतील तर आपल्याला ते हातात घ्यावंच लागणार. हा बात एक नंबर, असं पाहिजे. मग आहे इंटरेस्ट पुढे पॉलिटिक्समध्ये जायचं? हो आहे. बरं आता तू खरंच रंगत आणलीस. आता कशाला जायचंय पॉलिटिक्समध्ये? पॉलिटिक्समध्ये मेन म्हणजे मला भारताला बदलायचं आहे. आता जे भारतात वरचीवर जे भारत सोडून जातात लोक पैसे कमवतात, ते भारतातून का चाललेत सोडून? का त्यांना इथं त्या फॅसिलिटीज भेटत नाहीत. त्या फॅसिलिटीसाठी कोणी पण जाणार. तुम्हाला इथं साधी फॅसिलिटी भेटत नसेल, तुम्ही ती जागा सोडून जाणार का नाही? मग ते बदलायचं आहे. त्यासाठी मग पॉलिटिक्समध्ये युवांनी गेलं पाहिजे काम करताना. आर्किटेक्चरवरनं पॉलिटिक्स अलाउड करणार का? माझं आत्ता चालू आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. माझं गाव आहे परळी वैजनाथ, बीड. अरे बापरे, बीड म्हणजे तू लेका एकदम हॉट विषयामधला माणूस आहेस. कसं आहे तिथलं आता राजकारण तू बघत असशील? हे राजकारण जर बदलायचं असेल तर ग्रामीण भागातनं आलेला मुलगा जेव्हा शहरात येतो तेव्हा अनेक बदल तो शहरात बघत असतो. मगाशी मी त्याला जसं विचारलं, खरंच पुण्यासारखं पण पुणे किंवा इतर शहरांसारखं बीड परळी का नाही होऊ शकत? का नाही होऊ शकत याचं कारण असं आहे की बीड परळी जो आहे तो मराठवाड्यातला भाग आहे. कोणती इंडस्ट्री स्थापन करायची असेल तिथं सोर्सेस लागतात सराउंडिंगमध्ये. तिकडे जे आहे ते पाण्याची कमतरता आहे. त्याच्यामुळं कदाचित कंपन्या येत नाहीत. पण ज्या येऊ शकतात त्यांना जे लोकल लेवलला विरोध असतो किंवा असतात ते समजून घेतो मी समजलं तू काय बोल. मग ते विरोध असतो किंवा ते असतात इंटरनल सिस्टीम, तर ती कुठतरी बाजूला गेली पाहिजे, तेव्हा तिथं विकास होऊ शकतो. तुझ्या अजेंड्यामध्ये आहे माहिती तिथं विकास 100% तू एक फॅक्टरी टाकतोय तिकडे? हा 100%. हो क्या बात आहे. असा विश्वास जो आहे तो या सगळ्या तरुण मंडळींकडनं आपल्याला पाहायला मिळतो. मतदान करता तुम्ही? बरं, जनरली काय क्वालिटीज आहेत किंवा एक मूलभूत कुठल्या कुठल्या गोष्टी अपेक्षित आहेत की जे एका नगरसेवकाने किंवा लोकप्रतिनिधींनी तुमच्या भागात करावे? सगळ्यात पहिल्यांदा तर जसं पहिला प्रश्न विचारला होता तुम्ही की आश्वासनं देतात आणि विसरून जातात, याला मला वाटतं सगळ्यात जास्त कारणीभूत आपण स्वतः आहेत. कारण एखादी गोष्ट आश्वासन दिल्यानंतर, एखादी गोष्ट त्यांनी गॅरंटीनी सांगितल्यानंतर ते किती करतात त्याचा पाठपुरावा पाहतोत का आपण, त्याचा ॲनालिसिस पाहतोत का? म्हणजे एक साधं उदाहरण देतो. एखादी जर आपण 10 रुपयाची चहा जर पिली, त्यात साखर किंवा एखादं दूध कमी असं जर झालं तर त्याच्यावरती विचार करतो. पण मत देताना का नाही विचार करत आपण? एवढ्या वर्षासाठी देतोय, कशासाठी देतोय, का देतोय? आणि तुम्ही जसं म्हणतायत ना, मूलभूत गरजा आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मूलभूत गरजा आपल्याला काय लागतात हे सगळ्यात महत्त्वाचं जाणून घ्यायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा काय लागतं माहिती आहे का? एज्युकेशन. त्याच्यानंतर लागतं हेल्थ. ह्याच्यावरती आजपर्यंत गव्हर्नमेंट कोणताही असू दे, कसं आहे, परिस्थिती कशी आहे माहिती आहे का? वाईट आणि चांगलं ह्याच्यात निवडणं सोपं आहे. वाईट आणि अतिवाईट ह्याच्यात निवडणं थोडंसं डिफिकल्टी होतं. आताची जी परिस्थिती आहे ना, ह्याच परिस्थितीत आपण सगळे झालेले आहेत. आता काय होतं माहिती आहे का? बऱ्याचदा आपण काय करतो, तो राजकारणी असा केलेला आहे, हा राजकारणी असा केलेला आहे, पण त्याची
त्याच्यामध्ये आपली इन्व्हॉल्वमेंट काय आहे ना ह्याच्यावरती कधी आपण ॲनालिसिस नाही करत. कचरा दुसऱ्यांनी टाकू नये हे आपण सांगतो, पण आपण नाही टाकायला पाहिजे हे आपण स्वतः ॲनालिसिस करत नाही. राजकारणाच्या बाबतीत पण असंच आहे. काय होतं माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर पाहिलं असेल ना, आता 10th पर्यंत एक्झाम ठेवलेली नाही आहे. कारण आता ह्या मित्रांनी सांगितलं, मी पण मराठवाड्याचंच आहे नांदेडचा, कारण त्याच्या मागे पण खूप मोठं एक सायकोलॉजी आहे पॉलिटिशियन लोकांची. लोक शिकलेच नाहीत तर काय करणार, रिकामे राहणार. रिकामे राहील राजकारणाचे परत सतरंजेच उचलणार. एज्युकेशनचं कसं आहे माहिती आहे का, आर्किटेक्चर असू द्या की अजून कोणत्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असू दे, बऱ्याच ह्याच्यावरती स्टडी करतो मी. तुमचा एज्युकेशन कशावरती डिपेंड आहे त्याच्यावरती तुम्ही प्रॉपर त्याच्यावरती प्रोग्रेस करायला पाहिजे. आज BA BSCच्या डिग्रीचं काय होतं, म्हणजे ज्या इतर समस्या आहेत, कचरा, ट्रॅफिक, या सगळ्या होत राहतील, पण सगळ्यात महत्त्वाची समस्या तुम्हाला असं वाटतं की ते शिक्षण आहे. आणि शिक्षणासाठी अगदी लोकप्रतिनिधी, नगरसेवक असेल किंवा आमदार खासदार असेल, त्यांनी शिक्षणासाठी काम केलं. सगळ्यात महत्त्वाचं आहेत ना 2 मुद्दे आहेत, शिक्षण आणि आरोग्य. ह्याच्यावरती आजपर्यंत कोणताही गव्हर्नमेंट तेवढ्या ॲग्रेसिव्हली कोणी काम करत नाहीत. सगळे येतात, जुमला देतात, आपण विसरून जातो. आणि हे असंच होणार आहे जोपर्यंत आपण, आता मी तेलंगणाच्या बॉर्डरवरती राहतो, एक छोटंसं ग्रामपंचायत आहे, तिथला जर सदस्य जर नाही काम केलं ना, त्याला घरच्या बाहेर येऊ देत नाहीत ते लोक. कारण त्यांनी सांगितलेलं ॲनालिसिस त्या बोर्डवर लावलेलं आहे, तेवढं काम केलं तरच तो बाहेर फिरेल आणि तो काम करेल. हे आपण कधी करतो का? आपण काय करतो, कोणीतरी आमदार आला, खासदार आला, त्याच्यासोबत सेल्फी फोटो, त्याच्या मागे फिरण्यामध्येच परेशान असतो. कोणीतरी कोणाला तरी काही विचारलं का आपण आतापर्यंत की तू हे नाही केलं, हे केलंय? एक शब्द आणला यांनी, जुमला. वोटिंग करतोस तू? पण कुठं राहतोस तू? पुण्यातलाच, प्रॉपर पुण्यातलाच. प्रॉपर पुण्यातलेस? एरिया स्पेसिफाय करू शकतोस? हो, कर्वेनगर. कर्वेनगरला? मी पण कर्वेनगरलाच राहतो. काय आहे तिथे, म्हणजे काय परिस्थिती काय आहे? काही साधारण बघतोस, ते रिक्षावाले येत असतील, ते सगळे भोंगे वाजत असतील, थोडं बोर होतं का? बोर नाही, असं इरिटेट होतं. इरिटेट होतं ना? हो, असं रिपीटेडली एकच रिपीटेड येतो. आज आला, परत उद्या, मग परत परवा. ते आता सध्या चालूच आहे, 10-15 दिवस झाले. पण मग आता हे ते सगळे प्रचाराला येतात, म्हणजे त्यांचं कॅम्पेनिंग करतात. आता उद्या जेव्हा तू मतदान करशील, काय प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे कर्वेनगरमध्ये? आता मी तर सांगू शकतो, तू सांग. कर्वेनगरमध्ये असे स्पेसिफिक प्रॉब्लेम्स खूप कमी आहेत, पण बघायचं झालं तर सध्या रोड्सची कंडिशन आणि पाण्याचा एक प्रॉब्लेम आहे. असं स्पेसिफिक टाईममध्येच येतं पाणी, बस असे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत. कशी आहेस तू? बरी आहेस ना? म्हणजे काही टेन्शन नाही ना? बरं, वोटिंग करणार आहेस का अजून करायचंय? बरं, काही बघतेस तू TV वर सध्या जे सुरू आहे, का आवडत नाही पॉलिटिक्स? पॉलिटिक्स फक्त येताना बसमधून सगळं दिसतं, रिक्षेवाले नुसतं भोंगा वाजवत राहतात. इकडून एकाचं ऐकलं की लगेच तो म्हणतो ह्याला वोट द्या, प्रभाग क्रमांक 31, 32, 33. वाटतं की काय हे. आणि मग रात्रीचं पण खूप लेट वाजेपर्यंत सुरू असतं. मग घरी जे आजी आजोबा असतात त्यांनाही खूप त्रास होतोय तसा. येतात, दार वाजवतात, आम्ही हे आहेत, आम्हाला वोट द्या. आणि आम्ही तिथे राहत नसलो तरी वोट द्या. मी सांगितलं त्यांना की आम्ही राहत नाहीये, तरी आम्हाला आमचं दार कशाला? पक्ष येणार आणि म्हणणार की वोट दिला का, वोट देणार आहे का, आई बाबा आहेत का घरी. नाही म्हणले तरी म्हणणार खासदार आलेत, बोलवा आई बाबांना. नसताना सुद्धा बोल. नाही म्हणजे आई बाबा आत असले आणि मी जर डोर ओपन केला तर ते आधी त्यांचे पक्षाचे मेंबर्स येतील आणि म्हणतील की खासदार येत आहेत, आई बाबांना बोलव. कुठल्या भागात राहतेस तू? म्हणजे आपण त्यांना सांगू की इरिटेट करू नका. म्हणजे हा PCMCचा किस्सा आहे तसा. किस्सा आहे म्हणजे? हा, PCMC मधले अजिबात कुठलेही रिक्षावाले किंवा कुठलेही जे सगळे उमेदवार आहेत ते हिच्या घरी कोणी जाऊ नका, कारण तिला खूप इरिटेट व्हायला लागले. ती बसनी येते, बसनी जाते, सतत भोंगे वाजतायत तिच्या कानात. नाही येणार बघा, आम्ही निरोप दिलेला आहे. काय म्हणजे हा साधारण विषय जो आहे आपला सुरू, एक वोटिंग करतोस तू? बरं, काय आहे म्हणजे हा हे किती आहे? विधानसभेला केलं होतंस? लोकसभा दोन्ही याला केलंस. कुठला आहेस तू? सातारा. काय म्हणजे एक लोकप्रतिनिधी, आता नगरसेवक, आमदार, खासदार, आपण याच्यावर एक जनरल थॉटवर बोलूया की कसा पाहिजे एक नगरसेवक? पहिली गोष्ट म्हणजे कोण कुठल्या पक्षात आहे हे समजायला पाहिजे. आता असं झालं की कोण कुठल्या पक्षात आहे ह्याला वोटिंग गेले की तो 10 दिवसांनी त्याच्या घरी दिसतो. त्यामुळे कुणाला वोटिंग करतोय, काय करतोय हे समजत नाही. त्यामुळे काय यात बोलण्यात तसा अर्थच राहिलेला नाही. पण मग हे जे सगळे प्रचाराच्या दरम्यान येणारे लोक आहेत, तुम्हाला आश्वासनं देतात. आता तू 2 निवडणुका तर बघितल्या असतील, या निवडणुकांमध्ये आश्वासन जे दिलं जातं ते खरंच फुलफिल होतं का? आश्वासन म्हणजे रस्ते, पाणी, बाकी दुसरं आश्वासन काय?
म्हणजे रस्ते करणे किंवा पाणी देणे हे आश्वासन नाही आहे. लोकांच्या गरजा काय आहेत त्या जाणून घेणे, औद्योगिक काय MIDC कुठे उभं केली, परत काय अजून परिसर कसा आहे, काय ह्या स्वच्छता तर अजिबात नाही आहे. रस्ते करतात ते पण एक थर लावतात, झाला संपला विषय, एवढंच, बाकी काही नाही आश्वासन. तुम्ही वोटिंग करता? करतोय. काय अपेक्षा आहेत म्हणजे आता कुठला आहेस तुम्ही प्रॉपर? पुण्यातलाच आहेस. कुठला भाग स्पेसिफाय करू शकतो? कोरेगाव पार्क. एकदम उच्चभ्रू भागातला राहतो मुलगा असतो, म्हणजे काय तिथल्या स्थानिक आहेत का काही अडचणी का नाही? एकदम पॉश एरिया म्हणून ओळखलं? अडचणी तर सगळीकडेच आहेत, पण प्रचारांमध्ये जे पॉईंट्स मांडले जातात ते आत्ता पण पाणी नाही नळाला, रोड नाही आहेत. आता थोडेसे वेगळे पॉईंट्स मांडले पाहिजेत जेणेकरून लोकांचे जॉब्स असतील, मुलांचं एज्युकेशन असेल, ते नवीन पॉईंट्स त्यामध्ये फक्त मांडले पाहिजेत. सर, तुम्ही वोटिंग करत असाल अशी अपेक्षा आहे. आता थोडं सिनियर्सपैकी तुम्ही या ठिकाणी जाणवता. सर, काय बेसिक अपेक्षा ज्या तरुणाईच्या म्हणून आपण बघतो किंवा त्या फेजमधून देखील तुम्ही गेला असाल, खरंच या सगळ्या आश्वासनं जे दिली जातात ते पूर्ण होतात का? आणि शिवाय ज्या अपेक्षा आहेत तरुणाईच्या त्या रास्त आहेत का? सर, जर त्या अपेक्षा पूर्ण झाल्या असत्या तर आणखीनही पाणी आणि रस्ते ह्याच्यावरच इलेक्शन होतंय पूर्णपणे. आणि आणखीनही आज 75 वर्ष झाली आपल्या देश स्वतंत्र होऊन, ह्या 2 गोष्टीवरच शहरातलं राजकारण आहे. हे कुठेतरी चित्र बदललं हवं असं वाटतं. बदलायला पाहिजे. ह्या 2 गोष्टी तर पूर्णपणे मिळायलाच पाहिजे आणि मग दुसऱ्या गोष्टींकडे मग लोक हे करतील. आणखीन या दोन्हीमध्येच आपण खेळत बसलोय. कुठल्या कुठल्या गोष्टी? पाणी आणि रस्ते. पाणी आणि रस्ते या विषयांमध्ये आपण बुडून गेलोत, म्हणजे याच्यावर आपल्याला काहीच नाही. आता त्या दादांनी जसं सांगितलं की शिक्षण हवंय आपल्याला, बेसिक जी गरज आहे ती शिक्षण आहे. अगदी हायटेक किंवा हाय प्रोफाईल शिक्षण नको आहे, पण एक बेसिक शिक्षण हवं जेणेकरून या सगळ्या गोष्टी पुढे एका मार्गाने सुरू होतील. काय वाटतं तुला? तू वोटिंग करतेस अजून का नाही केलं? नाही, माझं अजून वोटिंग नाही झालं. बट एज्युकेशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर आजकाल शिक्षणासोबत स्किल पण विचारलं जातं आणि आम्ही फक्त डिग्री घेतोय, आम्हाला स्किल दिलंच नाही जाते. जे स्किल द्यायचं आहे ते कंपनीज देतात. ॲज अ ट्रेनिंग जेव्हा आम्ही जॉईन होतो तेव्हा आम्हाला स्किल शिकवलं जातं. मग मला क्वेश्चन गव्हर्नमेंटकडे हा आहे की तुम्ही जे स्किल आम्हाला कंपनी देते ते एज्युकेशनमध्ये का नाही अप्लाय होते? ह्याच्यावरती प्रश्न आत्तापर्यंत उचलला आहे भरपूर लोकांनी, पण आत्तापर्यंत ह्याच्यावरती सोल्युशन नाही निघलं. द स्किल हे एज्युकेशनसोबत डिग्रीसोबत जायला हवं. आता हा स्किल्सचा प्रश्न झाला. म्हणजे ती म्हणते की एज्युकेशन द्या पण त्याच्यासोबत इतर स्किल सेट्स सुद्धा आम्हाला एक जॉईन करा. तू वोटिंग करतोस का? नाही करत. कुठला आहेस तू प्रॉपर? पुण्यातला आहे. कुठल्या भागातलं? खराडी. काय तिथं काही त्रास वगैरे तुला आहे का पर्सनली? नाही, पण अजून एक प्रॉब्लेम आहे की तिकडे रॉंग साईडने जास्त लोक, तेच प्रॉब्लेम आहे, रॉंग साईडने जास्त येतात की रोड. तू पण गेला असणार आहेस? नाही, मी नाही गेलोय. नाही गेला. मग ते थांबलं पाहिजे. तिथं पोलीस बिलीस नाहीत का कोणते? नाही, ते मुंडव्याच्या इकडे ते प्रॉब्लेम आहे. हां, एवढा एकच आहे म्हणजे रस्ते वगैरे सगळे नाही. हां, नाही तेवढे तर ते सगळेच प्रॉब्लेम आहे तिकडं. घाबरू नको, बिंदास. खराडीतनं कोणी फोन आला मला सांग, एकदम घाबरू नको तू. काय घाबरत नाही, एवढंच प्रॉब्लेम आहे. नाही, मला एवढा एक्सपिरियन्स नाही. म्हणजे मी रोड आणि रॉंग साईडनी हां, एकदम छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत त्याचे, म्हणजे ते किरकोळ आहेत, रॉंग साईडनी येत आहेत. पुणे पोलिसांनी जरा त्याची दखल घ्यावी. जेव्हा या सगळ्या गोष्टी सध्या सुरू आहेत राजकारणाच्या पटलावर, आपण बघतो सोशल मीडियाचे रील्स तुम्ही रोज सातत्याने बघत असाल, पण त्याच्यात पण आता एक नवीन ट्रेंड आलाय. एक तुम्ही एखादी रील स्क्रोल केली ना की प्रत्येक रीलच्या मागे तुम्हाला एक पॉलिटिकल रील दिसेल की काय काही वेगळ्या वेगळ्या सगळ्या गोष्टींनी आपल्याला प्रलोभनं दाखवली जात आहेत, आकर्षित केलं जात आहे. बोर होतोस का रे या सगळ्या रील बघून? बोर तर तसं काय, कंटेंट आहे सगळे तर बघतच राहतात, पण बोर कसे होतील? म्हणून मी गुगली टाकला होता. यस, बघतोस मग रील? हा, बघणार ना. आजची युवा आहे ना सगळी फोनच्या अधीन गेलेली, त्यामुळे ते प्रत्येक जण रील्स हे बघतच असतं. मॅडम एकदा बरं, कुठे राहिलायस तू? कुठल्या प्रभागात? मी तसा प्रॉपर सातार मधला आहे, पण इथे विधी महाविद्यालयामध्ये शिकत आहे. काय म्हणजे समस्या थोड्या आपण आता त्या याच्यावर जाऊ परत, की काय काय समस्या आहेत तुला असं वाटतं की ज्या तरुणाईच्या आहेत पण अजूनही अनेक गोष्टी त्या प्रलंबित? तरुणाच्या जसं की आपण आता ज्या त्यांनी सांगितलं की जसं स्किल्स, तर डिग्री तर प्रत्येकाकडे, पदवी सगळ्यांना मिळते, पण प्रत्येकाला जॉब आहे का?
आज मी बघतो की आता मी गाव साईडचं झालो तर गावा साईडमध्ये ना प्रत्येक म्हणजे बऱ्याच जणांकडे डिग्री आहे पण प्रत्येकाकडे काम नाही, प्रत्येक जण असा बेरोजगार आहे. तर माझे नगरसेवकांना किंवा जे मोठे नेते त्यांना अशी अपेक्षा असेल की त्यांनी वेगवेगळे जॉब्स काढावे किंवा वेगवेगळ्या रोजगार प्रोव्हाइड केले पाहिजे त्यांनी. आता एक सिंपल अतिशय बेसिक प्रश्न आहे की तुम्ही सगळे विद्यार्थी आहात, तुम्ही हे सगळं सांगताय की आम्हाला हे हवंय, पण जेव्हा या सगळ्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून देतो त्यांचं शिक्षण पण महत्त्वाचं नाही आहे का? कोणाला असं वाटतं की जे महत्त्वाचं आहे? एकाने हात वर करा, आपण एकदम छान त्याच्याशी बोलूया. कोणी मी येतो तुझ्याकडे. काय म्हणजे बेसिकली काय अपेक्षित आहे एका उमेदवाराकडनं त्याच्या शिक्षणाच्या बाबतीत? मुळात खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपण लोकशाहीची संकल्पना पाहतो त्या तिथं लोकहिताची संकल्पना येते. म्हणजे ज्याही गोष्टी लोकप्रतिनिधी करेल ते जनतेच्या हितासाठी आणि लोकांच्या हितासाठी करेल. आणि मग मुळात ज्यावेळेस लोकहिताचा प्रश्न येतो, एक सर्वात मोठी गोष्ट आपल्या समोर येते ती म्हणजे शिक्षण. आता शिक्षणाची गरज का आहे? शिक्षणाच्या गरजेचं कारण एक आहे की जो व्यक्ती शिक्षित असेल त्याला समाजाविषयी जाणीव असेल, त्याला समाजाच्या समस्यांची माहिती असेल. उदाहरणार्थ आज आपण पाहतो की जेवढे सुद्धा वरती मंत्रालयामध्ये जेवढेही काही महत्त्वाची खाती आहेत ती उच्च शिक्षित मंत्र्यांकडे दिलेली आहेत. त्याचं कारण असं आहे की त्या क्षेत्रामध्ये जर का काम करणारी तज्ज्ञ व्यक्ती तिथं हवा आहे. मग आजच्या घडीला सुद्धा ग्राउंड लेवलला जर का अनेक प्रकारच्या समस्या येत आहेत, आपण जागतिकीकरणाच्या युगामध्ये जगत आहोत, म्हणून आजच्या घडीला एका शिक्षित उमेदवाराची फार गरज आहे. खरं तर आणखीन एक थोडासा मुद्दा बोलेल की मला एक मुद्दा म्हणून मनातून सुद्धा एक डाऊट होता की ह्यांनी एक शिक्षणासंदर्भात आणि स्किल संदर्भात एक मुद्दा मांडला. ज्यावेळेस मी विधी महाविद्यालयाचं शिक्षण करतो, कायद्याचं शिक्षण घेतो, तेव्हा सर्वांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार आपल्या भारतीय संविधानाने दिलेला आहे. परंतु आजची परिस्थिती अशी झालेली आहे की प्रत्येकाचं करिक्युलम वेगळं आहे. म्हणजे काही लोक CBSE मध्ये शिकतात, काही SSC मध्ये शिकतात. उलटं आमच्या लॉमध्ये सुद्धा काही नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचं सिलेबस वेगळं आहे, DUचं सिलेबस वेगळं आहे, युनिव्हर्सिटीचं सिलेबस वेगळं आहे. मग मुळात खऱ्या अर्थाने जर का संविधानाने सगळ्यांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार समानतेने दिलेला आहे तर संपूर्ण देशामध्ये समानतेचं शिक्षण देण्याचं सुद्धा त्या ठिकाणी प्रावधान आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे असं मला वाटतं. खूप छान करत तू सांगतोयस, पण हा अनेक लोकप्रतिनिधी जर बघितले असतील तर त्यांना स्वतःलाच काही माहीत नसतं असं वाटतं का तुला? बरोबर आहे. काय त्यांना एवढं अभ्यास नसतोय तरी आपल्याला येऊन शहाणपणा शिकवतात का? हां, ते सांगेल तसं दार वाजवतात. दार वाजवतात. तुला नाही ना काही बाबा टेन्शन? नाही, आम्ही सांगलीच आहे. इथं आमचं वोटिंग नाही पुण्यामध्ये. इथं बरोबर विधी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतो आम्ही. कुठला आहेस तू? मी सांगलीच आहे. काय म्हणजे एक लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्याकडनं काय काय अपेक्षा आहेत की जे तरुण म्हणून तुला असं वाटतं की सुटल्या पाहिजे? तरुणांच्याकडे त्यांनी शिक्षण आणि रोजगाराचं त्या बाबतीत तर लक्ष दिलंच पाहिजे, पण त्याच्या आधी त्यांनी पारदर्शक व्यवहार केला पाहिजे. म्हणजे भ्रष्टाचाराला आळा घातलाच पाहिजे आणि जे काही ते आपले समस्या सोडवलं पाहिजेत गरिबांच्या. बाकी काय एवढंच. या सगळ्या ही इकडची टीम जी आहे ती मला असं वाटतं की फक्त हसते आणि ऐकते छान छान गोष्टी. इकडे एकदम स्ट्रॉंग लढतायत. येणार आहे मी लास्टला लाईनला. वोटिंग करतेस? नाही. TV बघतेस? हो. वन आन्सर इन वन वर्ड आपण शाळेत करत होतो, आता नको करूस. कसं वाटतं म्हणजे तुला हे आत्ता सगळ्या ज्या गोष्टी सुरू आहेत त्या छान वाटतात बघायला, किंवा ज्या तुझ्या घराजवळचे काही काही प्रॉब्लेम्स तुला सांगावेसे वाटतात? एक्चुअली ऐसा है, दुनिया जो है ना, मतलब जो सोशल मीडिया वो पूरी बिकी हुई है. तुम जितना पैसा दोगे, जैसे उन्होंने बताया वो सच बोला है, जहाँ वोट दो, पैसे लो और वोट दो. हमारे इधर भी ऐसे कुछ कुछ जगह पे है, तो ये सब नहीं होना चाहिए. पहले तो वो लोग बोलते हैं, आ जाते हैं, सब हाइप पे चलता है. हाइप है. कभी ऐसा रहता है कि किसी ने बोला कि वोट के लिए, तो एक ने उसको वोट दिया तो मैं भी उसी को वोट दूंगा. क्यों? क्योंकि हाइप है. ये नहीं होना चाहिए. जो एक्चुअली उसका जो है ना कि वो उसे मिलना चाहिए तो उसे मिलना चाहिए. खूप चांगली गोष्ट इनी अतिशय छानपणे नमूद केली आहे की जी गोष्ट आहे तीच खरं तर सगळी पुढे आली पाहिजे. कसं वाटतं या सगळ्या आत्ताच्या चित्रात? तुम्ही जरी वोटिंग आत्ता करत नसाल तरी या संपूर्ण आपण ज्या गोष्टींवर बोलतोय की किंवा तुम्ही ज्या भागात राहत असाल तिथे काहीतरी तर अडचणी असतील तुम्हाला, की जेव्हा तुम्ही गाडी घेऊन बाहेर पडता, सायकल घेऊन बाहेर पडता. कुठल्या कुठल्या मित्र असं तुला वाटतात की तुझ्या भागातल्या अडचणी? माझ्या भागात काहीच अडचणी नाही, एकदम क्लिअर, एकदम हा पास होणार आहे आज. काय 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 आहेत तुझ्या भागातल्या? हा, म्हणू शकतो आपल्या भागामध्ये म्हणजे समजा जेव्हा निवडणूक सुरू होते तेव्हा कुठे कुठे असे म्हणजे भाषण वगैरे देतात वेगवेगळे उमेदवार वगैरे, पण ते खूप म्हणजे जास्ती प्रकारचं झाडतात, पण ते कधी करत नाहीत. या गोष्टी आहेत. पण कुठे गावामध्ये गेला तर अपडेट नाहीच आहे. म्हणजे रस्ते नाही आहेत किंवा कचराचं व्यवस्थापन नाही आहे किंवा पाणी नाही आहे त्यांना. अतिशय छोटे छोटे या गोष्टी आहेत. कुठे वाटतं तुला असं की अनेक गोष्टी आहेत पण त्या अजूनही तुझ्या भागात आहेत, त्या सुटल्या नाही आहेत? कुठे राहतेस तू? म्हणजे
पिसोळी. पिसोईला. उंडरी पिसोई अतिशय लांब आहे हा सगळा भाग. कसा वाटतो मग? आम्हाला तर असं जाणवतंय तिथे की प्रचंड ट्रॅफिक आहे, रोडचे प्रॉब्लेम्स आहेत. यालाच जोडून काही असं वाटतं तुला की तिथे काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणून? हां, ट्रॅफिक फक्त. ट्रॅफिक आहे. हां. काय मॅडम तुम्हाला काय वाटतं, साधारण कुठे राहता, पुण्यातल्या आहात का, आणि कुठल्या प्रॉब्लेम्स आहेत की जेणेकरून या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या पाहिजे? कदाचित मुलींची सेफ्टी जास्ती महत्त्वाची आहे सध्याच्या घडीला, तर ते मला वाटतं की मुलींसाठी काहीतरी झालं पाहिजे सेफ्टीसाठी. जसं तो मगाशी एक आपला मित्र म्हणला की शूट ॲट साईट हा कायदा अतिशय ज्या गंभीर केसेस आहेत जिथे ज्या गोष्टी होतात, खरंच वाटतं तुला सुद्धा की एक या सगळ्या गोष्टी जेव्हा अंमलात आणतील तेव्हाच या सगळ्या गोष्टी कमी होतील? हो, नक्कीच. हो. तर वुमेन सेफ्टीचा एक विषय आहे की जो पुणे शहरात आपल्याला या ठिकाणी अनुभवता येतो नाही येत. ह्या सगळ्या तरुणाईच्या सगळ्या मनातले प्रश्न आहेत. येत्या 15 तारखेला मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे आणि लगेच दुसऱ्याच दिवशी निकाल आहे. त्यामुळे एका बाजूला या सगळ्या तरुणाईच्या अपेक्षांचं एक मोठं ओझं येणाऱ्या काळात या सगळ्या निवडून आलेल्या नगरसेवकांवर असणार आहे. नाहीतर जसं हे तरुण पिढी आहे तुम्हाला आत्ता मतदान करेल, पण जर तुम्ही त्यांची कामं केली नाहीत तर हीच तरुण पिढी तुम्हाला घरीसुद्धा बसवेल, असा विश्वास या सगळ्यांच्या बोलण्यातनं आपल्याला जाणवतोय. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.